नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या वार रविवार दिनांक 10 मार्च या दिवशी आलेली आहे दर्श अमावस्या. अमावस्या हा दिवस जो आहे तर तो घरातील नकारात्मकता, वाईट शक्ती हे दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे या दिवशी पहा आपल्याला घराची स्वच्छता करायची आहे. जाळी जळमटं ही सुद्धा आपल्याला काढायची आहेत. घरामध्ये जी काही अस्वच्छता आहे ती सर्व आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे. या दिवशी आपण देवी माता लक्ष्मीची पूजा करत असतो आणि त्याचबरोबर या दिवशी अनेक उपाय देखील केले जातात. त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. तर पहा, आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी ही एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू जर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये जर टाकली तर आपल्या घरामध्ये काही करणीबाधा, काही नजर दोष, काही शत्रुबाधा, अडचणी, दोष, संकट, दारिद्र्य हे सर्व नष्ट होऊन जातं. त्याचबरोबर आपल्या ज्या काही कठीणातील कठीण इच्छा आहेत तर त्या पूर्ण होतात. त्यामुळे असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि तो उपाय कसा करायचा आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या ही येत असते, परंतु प्रत्येक अमावस्येचं महत्त्व जे आहे तर ते वेगवेगळं असतं. तर पहा, अमावस्येच्या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान करण्याला आणि दान करण्याला अतिशय महत्त्व दिलं जातं. असं म्हटलं जातं, अमावस्येच्या दिवशी सर्व देवी देवता पवित्र गंगेमध्ये वास करतात. असं म्हटलं जातं, जर आपण पवित्र गंगेमध्ये अमावस्येच्या दिवशी स्नान केलं तर आपल्यावरती सर्व देवी देवतांची कृपा ही राहते आणि त्याचबरोबर आपल्याकडून जी कळत नकळत जी पापे झालेली आहेत, जे वाईट कर्म आपण जे केलेले आहेत तर ते सर्व दूर होऊन जातात. तर बघा, जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आवर्जून पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करावं. तुम्हाला जर अपवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य नाही तर तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून अंघोळ करायची आहे. त्याचं पुण्यसुद्धा आपल्याला पवित्र गंगेमध्ये स्नान करण्याइतकंच मिळतं. तर बघा, आपल्या भरपूर साऱ्या इच्छा असतात. खूप कष्ट मेहनत करून देखील आपल्या इच्छा ह्या पूर्ण होत नाही. तर अशा वेळी बघा, आपल्या कुंडलीमध्ये जे ग्रह असतात तर ते मजबूत नसतात किंवा आपल्या स्वतःमध्येच काही दोष असतात किंवा एखादी नकारात्मकता आपल्यामध्ये असते आणि त्याचबरोबर काही दोष आपल्याला लागलेले असतात, काही शत्रुबाधा आपल्याला लागलेली असते, नजरबाधा आपल्याला लागलेली असते. त्यामुळे सुद्धा आपण खूप कष्ट आणि मेहनत केली तरीसुद्धा आपल्या इच्छा ह्या पूर्ण होत नाही. जसं हवं तसं फळ आपल्याला प्राप्त होत नाही आणि वारंवार आपल्या जीवनामध्ये नेहमी अडचणीच येत असतात. आपल्या कुटुंबावर सुद्धा काही ना काही अडचणी ह्या येत असतील, पैशाच्या असतील, आजारपण असेल, अशा बऱ्याचशा अडचणी आपल्या घरामध्ये निर्माण होतात. अशा काही अडचणी आपल्या घरामध्ये निर्माण होत असतील तर तुम्हाला हा एक उपाय आवर्जून करायचा आहे. तर बघा, आपल्याला आज संध्याकाळी काय करायचं आहे, तर आज आहे शनिवार. तर शनिवारच्या दिवशी आपल्याला थोडंसं खडे मीठ जे आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे आणि हे खडे मीठ आपल्याला घेतल्यानंतर सर्व आपल्या घरातील सदस्य असतील तर त्या सर्वांवरून थोडं थोडं खडे मीठ आपल्याला हातात घ्यायचं आहे. प्रत्येकावरून उतरवायचं आहे. आज रात्री आपल्याला हा उपाय करायचा आहे. थोडंसं खडे मीठ घ्यायचं आणि एका व्यक्तीवरून 7 वेळा उतरवायचं आणि त्या वाटीमध्ये टाकायचं. परत दुसरं खडे मीठ घ्यायचं, दुसऱ्या व्यक्तीवर उतरायचं, त्या वाटीमध्ये टाकायचं. असं प्रत्येकावरून उतरवायचं आहे आणि वाटीमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर बघा, अगदी घरातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांवरून आपल्याला खडे मीठ उतरवायचं आहे आणि त्या वाटीमध्ये टाकायचं आहे. तर बघा, ही जी मीठ उतरवलेली वाटी आहे तर ती वाटी आपल्याला आपल्या घराचा जो ईशान्य कोपरा आहे तर त्या कोपऱ्यामध्ये रात्रभर तशीच ठेवायची आहे. यामुळे काय होईल की आपल्या घराला जर कुणाचे दोष लागलेले असतील, आपल्या घरातील व्यक्तींवरती कोणी करणीबाधा केलेली असेल, शत्रुबाधा असेल किंवा इतर काही अडचणी येत असतील तर त्या सर्व दूर होतात असं म्हटलं जातं. दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, तर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, अंघोळीचं पाणी काढायचं आहे आणि त्यामध्ये बघा, त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल आवर्जून टाकायचं आहे. जर आपल्याकडे गंगाजल नसेल तर थोडंसं गोमित्र टाकलं तरी चालेल.
आणि शक्यतो गंगाजल असेल तर गंगाजलच टाका, कारण पवित्र गंगेमध्ये स्नान करण्याला खूप सारं महत्त्व आहे. जर तुम्ही हे गंगाजल पवित्र गंगेमधून आणलेलं असेल तर ते टाकू शकता, किंवा तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही जे काही पूजेचं साहित्य मिळतं त्या दुकानामध्ये एक 20 रुपयाची बॉटल तुम्हाला गंगाजलची मिळून जाईल. त्यानंतर आपण जी काही वाटी ठेवलेली आहे उतरवलेल्या मिठाची, त्यातली चिमूटभर मीठ आपल्याला आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला थोडेसे पांढरे तीळ जे आहेत ना, तर ते अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. त्यानंतर थोडीशी हळद देखील आपल्याला या पाण्यामध्ये टाकायची आहे. तर बघा, यानंतर आपल्याला पिंपळाची पानं, जर तुम्हाला पिंपळाची पानं भेटली तर तुम्ही आवर्जून एक एक पिंपळाचं पान आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये नक्की टाका. जर नाही भेटली तर काही हरकत नाही, परंतु जर तुम्हाला या दिवशी शक्य झालं तर पिंपळाचं पान हे घरी घेऊन या आणि ते पिंपळाचं पान आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकतं. बघा, यापैकी जर तुमच्याकडे एखादी वस्तू नसेल तर काही हरकत नाही, जेवढ्या आहेत तेवढ्याने जरी तुम्ही स्नान केलं तरी चालेल. तर आता बघा, अंघोळ करताना म्हणजे स्नान करताना कशा पद्धतीने करायचं आहे. तर पहा, पहिला मग भरून घ्यायचा आहे, उजव्या खांद्यावरती टाकायचा आहे. दुसरा मग भरून घ्यायचा आहे, डाव्या खांद्यावरती टाकायचा आहे. तिसरा मग भरून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला अंघोळ करायची आहे. आणि पहा, अशा पद्धतीने अंघोळ जर केली तर आपले जे काही आपण उपाय करतो तर ते यशस्वी ठरत असतात. त्यामुळे आपल्याला अशाच पद्धतीने अंघोळ ही करायची आहे. स्नान करत असताना तुमचे जे बी गुरु असतील त्यांचं स्मरण तुम्हाला करायचं आहे. नाही तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप देखील करू शकता. तर पहा, स्नान करत असताना आपल्याला कुठल्याही प्रकारचे वाईट विचार आपल्या मनामध्ये आणायचे नाहीत. आपल्याला मंत्राचा जप करायचा आहे आणि त्या पद्धतीने ही अंघोळ करायची आहे. ही अंघोळ तुम्ही केल्यानंतर बघा, तुमच्यामध्ये जी वाईट शक्ती आहे, नकारात्मकता आहे, काही तुम्ही वाईट कर्म केलेले असतील किंवा पाप केलेले असतील तर त्याचं सुद्धा नाश होऊन जाईल. तुमच्यावरती काही पितृदोष असेल तो सुद्धा दूर होऊन जाईल. आणि पहा, तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत, काही कठीण इच्छा आहेत, तर त्या देखील तुमच्या पूर्ण होतील. अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला पहा, हा उपाय केल्यामुळे तुमच्या जीवनातील जे बी संकट अडचणी आहेत त्या सर्व दूर होऊन जातील. तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला उद्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ह्या वस्तू टाकून करायचा आहे. तर चला, इथेच करते. व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया छानशा व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.